कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ओढे नालेही ओसंडून वाहू लागलेत. जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये 47.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 70.3 मिलीमीटर पाऊस चंदगड तालुक्यात झालाय, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 17.7 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. पावसामुळे 4 राज्यमार्ग, 7 प्रमुख जिल्हा मार्ग, 14 ग्रामीण मार्ग आणि 8 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 33 मार्ग बाधित झाले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. काही काळ सूर्यदर्शनही झालं. पंचगंगा नदीचं पाणी शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावरील माजी आमदार संजयसिंह गायकवाड पुतळ्यापर्यंत आलंय. आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 35 फूट 11 इंच इतकी होती. प्रशासनाकडून बंधारा परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. पावसानं उघडीप दिल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान आज दुपारच्या सुमाराला गगनबावडा कोल्हापूर महामार्गावरील परखंदळे मेंगनवाडी गावाजवळ झाड उन्मळून पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.